कॅन्सर म्हणजे फक्त वृद्धांचा आजार असा तुमचा समज आहे का? तर सावधान. आता 20शीतल्या तरुणांनाही कर्करोगानं आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली आहे. तुमची एक छोटीशी चूक किंवा शरीराकडे केलेलं दुर्लक्ष महागात पडू शकतं. तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या या सायलेंट किलरचा हा विशेष रिपोर्ट नक्की पहा. कॅन्सर आता केवळ वाढत्या वयापुरता मर्यादित राहिलेला नाही. जगभरात 15 ते 39 वयोगटातील तरुणांमध्ये कर्करोगाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. अमेरिकेतील आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 25,000 तरुणांना या आजाराची लागण होते. भारतातही ही स्थिती गंभीर होत असून तरुणांमध्ये प्रामुख्यानं लिम्फोमा, टेस्टिक्युलर कॅन्सर आणि तरुणींमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं निदान होतंय. जयपूरच्या एका 22 वर्षीय तरुणाची कहाणी डोळे उघडणारी आहे. धूम्रपान आणि मद्याच्या आहारी गेलेल्या या तरुणाला वयाच्या 20व्या वर्षी टेस्टिक्युलर कॅन्सर झाला. शरीरावरील एक छोटी गाठ त्यानं दुर्लक्षित केली, जी नंतर वेदना देऊ लागली. आरोग्याचा सन्मान वर्तमानात करा, अन्यथा भविष्य अंधकारमय असेल, असा मोलाचा सल्ला हा तरुण आता देत आहे. 20शीतील तरुणांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विनाकारण वजन कमी होणं, सतत थकवा जाणवणं, शरीरावर कोठेही आलेली गाठ किंवा बरा न होणारा एखादा आजार ही धोक्याची लक्षणं असू शकतात. आता पाहूयात तपासणी कधी करावी. तज्ञांच्या मते प्रत्येक वेळी भीतीपोटी तपासणीची गरज नसते, पण जर एखादं लक्षण 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य आहे. वयाच्या 30 वर्षाआधी काही विशिष्ट चाचण्या करणं हिताचं ठरतं. सतत आरोग्याची तपासणी करा, सतत ऍक्टिव्ह राहायला हवं. चालणं, सायकलिंग करणं, पोहणं, योगा नियमितपणे करणं, धावपळीच्या युगात व्यायामाला ब्रश करण्या इतकंच महत्त्व द्या, तरच तुम्ही या रोगाला दूर ठेवू शकाल. बदललेली जीवनशैली आणि व्यसनाधीनता हे तरुणांमधील कर्करोगाचे मुख्य शत्रू आहेत. आरोग्याकडे केवळ आजार झाल्यावरच पाहण्यापेक्षा आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. लवकर निदान आणि सतर्कता हीच कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मोठी शस्त्र आहेत. त्यामुळे आरोग्याशी नका करू कट्टा, कॅन्सरला मारा वेळीच फाटा, असं तज्ञ म्हणत आहेत. लक्षात ठेवा, आपलं शरीर ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा आपल्या आरोग्याच्या सिग्नलकडे लक्ष द्या. एक छोटीशी तपासणी तुमचं पूर्ण आयुष्य वाचवू शकते. वेळीच जागे व्हा आणि निरोगी जगा.